नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सहायक प्राध्यापक दत्तात्रय कमलाकर, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. आजचा आपण हा व्हिडिओ सॅम्पल MCQs क्वेश्चन विथ आन्सर्स फॉर सब्जेक्ट बिझनेस फायनान्स पेपर 2 फॉर MCOM पार्ट 2 सेमिस्टर 4. मागील व्हिडिओमध्ये आपण MCOM भाग 2 च्या सत्र 4 च्या पहिला कंपल्सरी सब्जेक्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग पेपर 2 याच्यावरती व्हिडिओ केला होता. आपल्या सर्वांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. असाच रिस्पॉन्स या पुढीलही व्हिडिओजना मिळेल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा सर्वच विद्यार्थ्यांना फायदा होईल. आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतरचेच व्हिडिओज आपल्याला नोटिफाय व्हावेत असं वाटत असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. सो आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या कंपल्सरी विषयाचे काही सॅम्पल MCQs पाहणार आहोत. येणाऱ्या ऑक्टोबर 2020 मध्ये होणाऱ्या MCQ पद्धतीनं होणाऱ्या या परीक्षेसंदर्भातले काही सॅम्पल MCQs, जेणेकरून तुम्हाला यातून एक वेगळा कॉन्फिडन्स मिळेल. कशा पद्धतीने परीक्षा असेल, कशा पद्धतीने प्रश्न असतील, या सर्वच माहितींचं थोडंसं मदत होईल, जेणेकरून तुम्हाला थोडं ही परीक्षा इझी वाटेल. मित्र, MCQ आपण म्हणतो क्लिक केलं म्हणजे झालं, पण मित्र जर तेच क्लिक जर सर्व चुकीचे होत गेले तर आपण फेलही होऊ शकता, याची जाणीव ठेवा. त्यामुळं अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे आणि MCQच प्रॉपर अंडरस्टँडिंग आणि एक्झॅक्ट आन्सर क्लिक होणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आपणाला या संदर्भाने काही अजूनही मदत लागली तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये क्लिक करा. आवडल्यास नक्की कमेंट्स आणि लाईक करा. चला तर पाहूयात आजचे सर्व क्वेश्चन्स, जे MCQs टाईप क्वेश्चन मी आज या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्र हो, यातले जे MCQ क्वेश्चन आहेत मी कुठले डेव्हलप केलेले नाहीत. हे ऑलरेडी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स मध्ये जे होते तेच मी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हेरी रिसेंट एक्झाम एप्रिल 2019 आणि नोव्हेंबर 2018 या ज्या एक्झाम झालेल्या आहेत विद्यापीठाच्या, त्यातलेच हे MCQs मी या ठिकाणी तुम्हाला ॲज अ सॅम्पल MCQ क्वेश्चन्स म्हणून या सब्जेक्टमध्ये घेऊन आलेलो आहे. चला तर पाहूयात पहिला क्वेश्चन. ओके, डॉट डॉट वॉज द फर्स्ट म्युच्युअल फंड सेटअप बाय पासिंग द स्पेशल ॲक्ट ऑफ पार्लमेंट इन 1963. MCQ सोडवत असताना सगळ्यात पहिला त्या प्रश्नाचा अर्थ आणि अवेलेबल ऑप्शन्स मधले काही ऑप्शन चुकीचे असू शकतात हे पाहणं आणि त्यातला एक्झॅक्टली कुठला बरोबर असेल हे पाहणं खूप स्किलचं काम आहे. त्या पद्धतीनं तुम्ही MCQ हे KBC टाईपनं, म्हणजेच पहिले चुकीचे आन्सर्स कमी करत जाणं आणि फायनली 2 ऑप्शन मधून एक बेस्ट सिलेक्शन देणं, हे जास्त क्रमप्राप्त आहे. तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला याचे उत्तर नक्कीच मिळतील. कुठली अशी कंपनी आहे जी पहिल्यांदा म्युच्युअल फंड स्टार्ट केले इन 1963, स्पेशल ॲक्ट पास केला गेला पार्लमेंटमध्ये, ती कोणती कंपनी आहे? तर LIC तर ऑब्व्हियसली नाही, चुकीचा आन्सर आहे. SBI म्युच्युअल फंड हे रिसेंट म्युच्युअल फंड्स आहेत. कॅनरा रेल्वे ओल्ड आहे, मात्र या नंतरचे आहे 1961 नंतर. हेच करेक्ट आहे UTI, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, हे राईट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट, द फर्स्ट क्रेडिट रेटिंग एजन्सी एस्टॅब्लिश्ड इन इंडिया इज. पहिली क्रेडिट रेटिंग एजन्सी इंडियामध्ये कोणती अस्तित्वात आली? सो मित्र, ICRA ही क्रेडिट रेटिंग आहे. केअर, क्रिसिल आणि ओनिक्रा हे सर्वच याचे लॉंग फॉर्म्स तुम्हाला गुगल आणि बुकमध्ये बघायला मिळतील. याचा राईट आन्सर जे आहे
ते क्रिसिल ही फर्स्ट क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे विच इज एस्टॅब्लिश्ड इन इंडिया. सो इक्रा, केअर अँड ओनिक्रा ह्या रॉंग आन्सर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, ओनिक्रा ही तर क्रेडिट रेटिंग एजन्सीज नाही आहे असं माझ्या माहितीत. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3. कॉर्पोरेट फेल्युअर्स ऑकर्स ड्यू टू, जे कंपनीचं जे फेल्युअर येतं ते कशामुळे येतं. सो मॅनेजमेंट एफिशियन्सी ऑब्विसली ही रिक्वायर्ड असते, जर ती नसेल तर ते फेल्युअर होऊ शकतं. अनफेवरेबल इकॉनॉमी चांगली असेल तर चांगली होईल कंपनी, एल्स फेल्युअर होऊ शकतं. कॅपिटल इनएडिक्वेसी, जर कॅपिटल असेल तरच आपण डेव्हलप करू शकतो. याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दिस, सर्व उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, पोर्टफोलिओ डॉट डॉट refers to the allocation of funds among a variety of financial assets available for investment. पोर्टफोलिओ चे खाली दिलेले ऑप्शन्स आहेत, कन्स्ट्रक्शन, इव्हॅल्युएशन, रिव्हिजन, नन ऑफ दिस. नन ऑफ दिस शक्यतो विद्यार्थी चॉईस करतात, तर तसं करत जाऊ नका. या ठिकाणी ते उत्तर चुकीचं आहे. ओके, सो खूप विचार करा. पोर्टफोलिओ रिव्हिजन म्हणजे एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ रिवाइज करणे. या ठिकाणी काय, अलोकेशन ऑफ फंड्स अमंग व्हरायटी ऑफ फायनान्शियल असेट्स अवेलेबल इन द इन्व्हेस्टमेंट. हे जे फंड्स आहेत आपले ते व्हेरियस इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू मध्ये अलोकेट करे, म्हणजे शेअर्स कितीचे घ्यायचे, डिबेंचर्स कितीचे घ्यायचे, बॉन्ड्स कितीचे घ्यायचे हे ठरवणं, त्याला आपण काय म्हणतो. तर रिव्हिजन तर एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ आपण रिवाइज करतो. इव्हॅल्युएशन, तो जो पोर्टफोलिओ आहे त्याचं इव्हॅल्युएशन करतो, तो चांगला आहे वाईट आहे याप्रमाणे. सो पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन इट मीन्स द checking of the various funds allocation available in the market for the best investment return. So portfolio construction is a right answer. Next, under the dot dot, the companies grant shareholder the right but not obligation to buy a new share at a discount to current trading price. Meaning समजून घ्या, करंट ट्रेडिंग प्राइसच्या डिस्काउंट रेटला शेअर होल्डरला कंपनी राईट देते, राईट बट नॉट ऑब्लिगेशन, ते मॅन्डेटरी राहत नाही. बाय न्यू शेअर ॲट अ डिस्काउंट टू अ करंट ट्रेडिंग, डिस्काउंट रेटला खरेदी करण्याचा राईट देते बट ऑब्लिगेशन देत नाही, त्याला आपण काय म्हणतो. सो इनिशियल पब्लिक ऑफरिंग हे फर्स्ट टाइम आपण जेव्हा परचेस करत असतो त्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हणतो. आयपी. बोनस इश्यू, याला आपण एकाच एक म्हणजे एक शेअर तुमच्याकडे असेल तर दुसरा दिला जाईल, किंवा 5 असतील तर 1 दिला जाईल, हे बोनस इश्यू. सो हे नन ऑफ दिस ऑब्विसली आन्सर नाही आहे. सो प्रिव्हिलेज्ड सबस्क्रिप्शन हे याचं राईट आन्सर आहे. अंडर द प्रिव्हिलेज सबस्क्रिप्शन कंपनी ग्रँड शेअर होल्डर द राईट बट नॉट ऑब्लिगेशन टू बाय अ न्यू शेअर ॲट अ डिस्काउंट टू करंट ट्रेडिंग प्राइस. आजच्या प्राइसपेक्षा कमी रेटला तो शेअर्स त्या शेअर होल्डर्सना दिला जातो, त्याला आपण प्रिव्हिलेज्ड सबस्क्रिप्शन असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, when two or more firms engage in unrelated and dissimilar lines of business, it is known as dot dot merger. See, two or more firms engaged in an unrelated and dissimilar lines. Unrelated म्हणजे काही सहसंबंध नाही, प्लस डिसिमिलर म्हणजे सारख्या नाहीत लाईन्स ऑफ बिझनेस, इट इज नोन ॲज डॉट डॉट मर्जर. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल या दोन्हीमध्ये अशा पद्धतीचा सहसंबंध येऊ शकतो. साइडवेज म्हणजे काहीच असं हे नाही. करेक्ट आन्सर आहे कोग्लोमरेट. याचा करेक्ट आन्सर आहे कोग्लोमरेट मर्जर. ओके, नेक्स्ट, dotted is the major source of non-debt financial resources for the economic development of India. Dot dot is the major source of non-debt financial resources for the economic
डेव्हलपमेंट ऑफ अँड इंडिया. सो ईडीआर, आपण हा ईडीआर जीडीआर याच्यावरचा एक नेक्स्ट क्वेश्चन आहे. FIS म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स. सो याचा राईट आन्सर आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इज अ मेजर सोर्स ऑफ नॉन डेट फायनान्शियल रिसोर्सेस फॉर द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन. Dot dot contributes to world prosperity through efficient allocation of capital worldwide. काय कॉन्ट्रीब्यूट करतं वर्ल्ड प्रॉस्पेरिटीसाठी? थ्रू एफिशियंट अलोकेशन ऑफ कॅपिटल वर्ल्ड वाईड. इंटरनॅशनल फायनान्शियल सिस्टम, सॉरी, इंडियन फायनान्शियल सिस्टम, नो. एंजल फायनान्स, ऑब्वियसली नॉट, दी कन्सेप्टच नाही. कॉर्पोरेट फायनान्स, वर्ल्ड वाईड म्हणतो. सो इट इज ऑल्सो रॉंग आन्सर. इट्स करेक्ट आन्सर इज इंटरनॅशनल फायनान्स. Okay, that's the right answer. Next, question number 9. When one company forcefully takes over or acquire the business of other company, it is known as कुठला आहे? म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीला फोर्सफुली अक्वायर करते, त्यावेळेला त्याला काय म्हणतात? व्हेंचर. It is a form of a business. Merger means one company merge into another. Okay, so forcefully take on, acquire करत नाही. आणि divestiture means हे सेलिंग टाइप आहे, डिसइन्व्हेस्टमेंट टाइप असं हा ऑप्शन आहे. मीनिंग एक्झॅक्ट तुम्ही गुगलवरती पहा. सो टेक ओव्हर, एक बिझनेस, एक कंपनी दुसऱ्या कंपनीला जेव्हा परचेस करते, ते फोर्सफुली असू दे किंवा अक्वायर करते, त्याला आपण टेक ओव्हर असं म्हणतो. सो राईट आन्सर इज टेक ओव्हर. नेक्स्ट, कंबाइंड होल्डिंग ऑफ मेनी काइंड्स ऑफ फायनान्शियल सिक्युरिटीज is known as. Combined holding of many kinds of financial security, that is shares, debenture, bonds, is known as. या सगळ्यांचं होल्डिंग असेल त्याला आपण काय म्हणतो? ओके, सो मायक्रो फायनान्स म्हणतो का? तर नाही. व्हेंचर कॅपिटल इज अ फॉर्म ऑफ अ कॅपिटल. म्युच्युअल फंड, नॉट एट ऑल. ओके, करेक्ट आन्सर इज पोर्टफोलिओ. जेव्हा आपण शेअर्स, डिबेंचर, बॉन्ड्स ह्याचे एकत्रीकरण करतो, कॉम्बिनेशन होल्डिंग करतो, त्याला आपण पोर्टफोलिओ म्हणतो. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 11. द फर्स्ट ऑर्गनाइज्ड स्टॉक एक्सचेंज इन इंडिया वॉज स्टार्टेड इन मुंबई, दॅट इज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्याला आपण BSE असंही म्हणतो. हे कधी सुरू झालं म्हणे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. काय माहिती आहे का? याचं गुगलवर तुम्हाला लगेच आन्सर मिळेल, बट माहीत असणं गरजेचं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे 1825 रॉंग, 1925 wrong, 1975 also wrong, and right answer is 1875. 1875 ला BSE स्टार्ट झालं. ओके, नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 12. द डॉट डॉट मार्केट इज अ मार्केट फॉर एक्झिस्टिंग फायनान्शियल सिक्युरिटीज. म्हणजे ज्या ऑलरेडी फायनान्शियल सिक्युरिटीज आहेत अवेलेबल, त्याला कोणतं मार्केट असं म्हणतात? એટલે ऑब्वियसली 50-50 या रूलनुसार फ्युचर रॉंग आहे, ऑप्शन सुद्धा रॉंग आहे. एक्झिस्टिंग म्हणलेलं आहे. प्रायमरी मध्ये आपण न्यू मार्केट ऑप्शन्स चॉईस करतो. तर द सेकंडरी मार्केट इज मार्केट फॉर एक्झिस्टिंग फायनान्शियल सिक्युरिटीज. राईट आन्सर इज सेकंडरी. नेक्स्ट, RBI and Government of India have been making efforts to increase financial inclusion since. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि RBI यांच्याकडून फायनान्शियल इन्क्लुजन इन्क्रीज, बीन मेकिंग एफर्ट्स टू इन्क्रीज, यासाठी कधी एफर्ट्स घेतले गेले? ऑब्वियसली यातले ह्या प्रत्येक वर्षी थोडे थोडे एफर्ट्स घेतलेले आहेत, पण मेजर एफर्ट्स हे 2014 मध्ये मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर घेतलेले आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे 2014. Okay, next question. Dot dot alliance is a dot dot alliance is an agreement between two or more parties to
pursue a set of agreed upon objectives needed while remaining independent organization. It is a definition of strategic alliance. So right answer is a strategic alliance, corporate alliance, political alliance, and company alliance. Those all the options are wrong. Need to study the concepts. Okay. Question number 15. Dot is a tool for investment within the countries. Investment's a tool within the country. Obviously, RBI हे investment tool नाही. It is an institution. IDBI also institution. IFCI also institution. So foreign direct investment is an right answer to invest within the countries. Next. Dot is a financial instrument or denominated in Indian rupees in the form of a depository receipt. सो याचं उत्तर एकदम सिंपल आहे. इथे इंडियन रुपीज म्हणलेलं आहे. सो त्याला आपण काय म्हणतो तर इंडियन डिपॉझिटरी रिसिप्ट, आयडीआर इज अ करेक्ट आन्सर. मगाशी आपल्या काही एका ऑप्शनमध्ये आलं होतं एडीआर, जीडीआर. सो ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट, वन ऑफ द इंडियन, हे टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे. हे रिसिप्ट्स आहेत. मोर कॉन्सेप्ट तुम्ही बुक्समध्ये पाहू शकता, गुगलची मध्ये. Yes. Next question. Obviously, sorry. 16 क्वेश्चन, 2 क्वेश्चन पेपर मधले मी घेतलेले आहे. आपल्याला काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट नक्की करा. याचबरोबर अजून काही तुमच्या अपेक्षा असतील त्याही कमेंट करा, व्हॉट्सअप करा मोबाईलवरती, किंवा खूपच अर्जन्सी असेल तर तुम्ही मला कॉलही करू शकता. विद्यार्थी मित्र, आणखीन एक महत्त्वाची सूचना, 20-21 तारखेपर्यंत आपल्याला ईमेल आय डीज आणि मोबाईल नंबर, आपला जे प्रोफाईल आहे त्याला अपडेट करणं गरजेचं आहे. या संदर्भातलं सर्क्युलर परीक्षा विभागाच्या मागील व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं त्या लिंकवरती दिलेलं आहे, तर ते तुम्ही पाहून घ्या. होप सो तुम्हाला आवडल्यास नक्की या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांना, जेणेकरून या व्हिडिओचा सगळ्यांनाच फायदा होईल. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. थँक्यू.